नमस्कार मित्रांनो, DS माइंड ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुम्हाला ई-कॉमर्सचा सर्च इंजिन टॉपिक आज सांगतो. सर्च इंजिन काय असतं की एखाद्या वेबसाईटला आपण सर्च करत असतो. ते सर्च करून मग तो एक पर्टिक्युलर टॉपिक ते कोणत्या पण वेबसाईटमधून आणतं आणि ती वेबसाईट ती तुम्हाला दाखवते. ते कसे दाखवतं? तर सर्च इंजिन ते बघतो आपण की सर्च इंजिन काय आहे की ते एक टूल आहे, ऑनलाईन टूल आहे आणि ते एक इन्फॉर्मेशन फाइंड करतं. तो एक प्रोग्राम आहे जो की सर्च करत असतो इन्फॉर्मेशनला, जी की इंटरनेटमध्ये अवेलेबल असते. आणि तो एक सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे जो की एका प्रोग्रामरने बनवला असतो, एका कंपनीने बनवला असतो, ज्याच्यामध्ये आपण क्वेरी टाकत असतो सर्च करण्यासाठी. नंतर फाइंड व्हेरियस वेबसाईट आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे वेबसाईट तुम्हाला तुमच्या अकॉर्डिंग टू युअर रिक्वायरमेंट ते तुम्हाला फाइंड करून देत असतं. आणि त्याचे काही की पॉईंट्स आहे, जसं काय इन्फॉर्मेशन ॲक्सेस, ते तुम्हाला इझी फाइंड इन्फॉर्मेशन करून देतं, लवकर ते तुम्हाला इन्फॉर्मेशन अवेलेबल करून देतं. नंतर त्याच्यात असतो सर्च बार. त्या सर्च बारमध्ये तुम्ही तुमची क्वेरी टाकू शकतात, नंतर त्याला सर्च करू शकतात. नंतर नेव्हिगेशन, हे तुम्हाला तुमच्या नवीन साईट्स कंटेंट तुमच्या क्वेरीनुसार ते तुम्हाला आणून देत असतं. नंतर सर्च रिझल्ट म्हणजे तुम्हाला साईट्स, नंतर पेजेस, इमेजेस, व्हिडिओज, न्यूज रिलेटेड टू द युअर क्वेरी. देन ॲड प्लेसमेंट. कधी आपण पाहतो की वेबसाईटच्या बाजूला किंवा पेजच्या बाजूला आपण ॲड पाहत असतो. नंतर ॲडव्हान्स सर्च हे कोणते वेबसाईट तुम्हाला अवेलेबल करून देतं. नंतर ते कसं सर्च करतं की क्रॉविंग म्हणजे ते प्रत्येक वेबसाईटमध्ये जाऊन प्रत्येक डेटा रीड करतं आणि त्याला कलेक्ट करतं. मग ते तुमचे रँकनुसार ते लावत असतं. मग तेव्हा तुम्हाला ते रिझल्ट दाखवतं. दुसरं इंडेक्सिंग म्हणजे डिटेल्स अबाउट इट्स कंटेंट. ते काय करतं की त्याच्यामध्ये प्रत्येक वेबसाईटबद्दल काही ना काही एक लहानशी समरी दिली असते. ती समरी वाचतं. नंतर मग ते तुम्हाला तुमच्या क्वेरीनुसार ते तुम्हाला डिलिव्हर करत असतं. नंतर रँकिंग म्हणजेच की कोणतं कंटेंट लेटेस्ट आहे, कोणतं कंटेंट जुनं आहे, ते तसं तुम्हाला वेबसाईटप्रमाणे ते रँक लावून देतं. नंतर आहे डिस्प्लेइंग रिझल्ट. मग नंतर ते तुम्हाला डिस्प्ले करून देतं त्याचं टायटल, त्याची लिंक, वेबसाईटची लिंक, टायटल्स, वेब पेजेस असं. तर इथेच आपण थांबतो. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब करा DS माइंड ब्लॉकला.